शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली अबू आझमी विरोधात स्वारगेट येथे निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली। शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात जिल्हा प्रमुख रमेश कोंडे, उपजिल्हा प्रमुख अमर घुले, जिल्हा उपसंघटक पंकज कोत्रे, माथाडी जिल्हा प्रमुख निलेश माजिरे, उपशहर संतोष राजपूत, प्रमोद प्रभुने, दत्ता खवळे, विकी माने, नितीन लगस, निलेश जगताप, दीपक लुलाळ, तुषार मरळ, उमेश पांढरे, स्मिता साबळे, शीतल भंडारी, सुहास कांबळे, संजय तुरेकर, विशाल सरोदे, महेश लोयरे, पद्मा शेळके, विश्वास पोळ यांच्यासह शिवसैनिक, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। औरंगजेबाने महाराष्ट्रावर अमानुष अत्याचार केले, हिंदूंवर जुलूम केले आणि धर्मांतराच्या जोरावर राज्य करण्याचा प्रयत्न केला। अशा क्रूर कर्माची स्तुती करणे म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान आहे। अबू आझमी ही महाराष्ट्राच्या राजकारणातील घाण आहे। महाराष्ट्राच्या या भूमीत राष्ट्रपुरुषांचा अपमान कदापि सहन केला जाणार नाही, असं नाना भानगिरे यांनी यावेळी सांगितलं। तसेच औरंग्याचं उदात्तीकरण करणाऱ्यांचा यापुढे चौरंग केला जाईल आणि अशा अवलादी जागेवरच ठेचून काढल्या जातील, असा इशारा शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी दिलाय। अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्या आमदारकीचा राजीनामा घेण्याची देखील शिवसैनिकांनी यावेळी मागणी केली। अबू आझमी गेल्या अनेक वर्षापासून आपल्या देशात महाराष्ट्रात तो मोठा झाला आणि तो औरंगजेब हा चांगला प्रशासक आहे असा म्हणणारा अबू आझमी, ज्या औरंगजेबनी अख्ख्या देशाचं, हिंदुस्थानचं दैवत, आमचं दैवत धर्मवीर संभाजीराजेची ज्या पद्धतीने हत्या केली, त्या औरंगजेबची बाजू मांडतोय। अशा अबू आझमीवर लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला विधानसभेतून निलंबित केलं पाहिजे। कालच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे यांनी त्या अबू आझमीला निलंबित केलं पाहिजे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून अख्खं सभागृह त्यांनी केलं आहे। म्हणून आज पुणे शहर शिवसेनेच्या वतीने लवकरात लवकर CP ऑफिसला जाऊन आम्ही या अबू आझमीवर, या हरामखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आम्ही सर्व पुणे शहराचे सर्व शिवसैनिक, सर्व मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतोय की अबू आझमीला लवकरात लवकर निलंबन केलं पाहिजे, त्या महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून त्याला हाकलून दिलं पाहिजे, अशी आमची सर्वांची मागणी आहे। त्याच्या लवकरात लवकर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला नाही। आज अबू आझमीने आत्ताच नाही तर अनेक वेळा असे वक्तव्य त्या देशात महाराष्ट्राच्या जनतेचे मन दुखावलेलं आहे। अशा अबू आझमीला तर या देशातून हाकलून दिलं पाहिजे हरामखोराला, आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। पाक सारख्याची बाजू मारणारे अबू आझमीला लवकरात लवकर या विधानसभेतून निलंबित केलं पाहिजे।